हॅलो स्टुडंट्स, आपण बघतोय 12वीचा दुसरा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्याच्यामध्ये आता आपण आलेलो आहे नेक्स्ट एक नवीन आपल्याला कन्सेप्ट यावर्षी बघायला मिळाले, सरफेस टेन्शन. आणि आपण लास्ट लेक्चरला सरफेस टेन्शन कसं तयार होतो आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली. त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल कुणाचा होता? अधेसिव्ह फोर्स ड्यू टू एअर अँड सॉलिड पार्टिकल्स आणि कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू लिक्विड पार्टिकल्स. सो आपण हे बघितलेलं आहे आणि आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे सरफेस टेन्शनचा. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला? टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. टी इज इक्वल टू एफ अपॉन एल, फोर्स अपॉन लेंथ. आज आपण पुढे जाऊया. आज आपल्याला बघायचं आहे की सरफेस एनर्जी आणखी सरफेस टेन्शन ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. आता त्यांच्यामध्ये रिलेशन आहे म्हणजे ते दोघं एका इक्वेशनमध्ये येणार आहेत. सो बघून घ्या, हा पॉईंट टेक्स्टबुकमध्ये आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला, आणि हे त्याचं काय आहे, डेरिव्हेशन आहे, जे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ओके, सो आता आपल्याकडं आहे कोणता? सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. हा फॉर्म्युला जर मॉडिफाय करायचा झाला, रिअरेंज करायचा झाला फोर्ससाठी, तर तो काय होईल? टी इंटू एल, सरफेस टेन्शन इंटू लेंथ, म्हणजे तो फोर्सचा फॉर्म्युला होईल. ठीक आहे. ओके, सो आपल्याला जर ह्याचं डेरिव्हेशन पाहिजे असेल तर आपल्याला एक छोटासा एक्सपेरिमेंट करून घ्यायला पाहिजे. इथे समजा आपल्याकडं 4 वायर्स आहेत, वायरचे तुकडे आहेत, तार आहेत, तारेचे 4 काय आहेत? तुकडे आहेत. आणि हे तारेचे 4 तुकडे आपण हे अशा पद्धतीने चौकोनी शेपमध्ये तयार करून घेतले, म्हणजे त्यांच्यापासून आपण फ्रेम बनवली. ओके, 4 वायरचे तुकडे, तारेचे तुकडे होते, ते असे जोडले चौकोनी आकारामध्ये. आणि आता आपल्याकडे काय आहे? एक फ्रेम आहे. आपण ह्याचे बाकीचे 3 साईड्स आहेत, पी क्यू साईड, पी एस साईड आणि एस आर साईड. ह्या 3 साईड्स आपण फिक्स ठेवलेल्या आहेत. फक्त क्यू आर साईड फक्त मुवेबल आहे. मुवेबल आहे म्हणजे ती हलू शकते, पुढे मागे होऊ शकते, कमी जास्त करता येऊ शकते. ठीक आहे. क्यू आर साईड फक्त काय आहे? मुवेबल, म्हणजे क्यू आर साईड आपण पी एसकडे पण ढकलू शकतोय आणि पी एसपासून लांब पण ढकलू शकतोय. समजा आपण ही वायरची फ्रेम घेतली आणि ती असं निरम्याचं पाणी, डिटर्जंटचं पाणी त्याच्यामध्ये बुडवून बाहेर काढली. त्याच्यामध्ये बुडवून बाहेर काढल्यानंतर आतमध्ये काय तयार होईल? असं पाण्याचं एक फिल्म तयार होईल, लिक्विड फिल्म तयार होईल. म्हणजे बबल असते, बबल बुडबुडे असतोय. आपण कसं साबणाने हात धुत असताना 2 बोटांच्या मध्ये तो पडदा तयार होते पाण्याचा, तो लिक्विड फिल्म तयार होणार. मग इथं काय तयार होणार? ही चौकोनी फ्रेम आपण घेतली, पाण्यामध्ये बुडवली, इथं काय तयार होणार? सरफेस फिल्म तयार होणार. आता सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी असते, सरफेस टेन्शन ही जी प्रॉपर्टी असते ही कुठे असते? तर लिक्विडच्या सरफेसला. मग लिक्विडच्या सरफेस तिथं असणार ही प्रॉपर्टी. तर मग इथे ही जी काही फिल्म तयार झाली, ही फिल्म, ह्या फिल्मला सरफेस किती असणार आहेत, पृष्ठभाग किती असणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे 2. एक आहे समोरच्या बाजूला आणि एक आहे मागच्या बाजूला. सो ह्याच्याकडे सरफेस टेन्शन्स किती असणार आहेत? मग ह्याच्याकडे साहजिकच जेवढे सरफेस, जेवढे पृष्ठभाग, तेवढे काय असणार आहेत? सरफेस टेन्शन. म्हणजे ह्याच्याकडे असणार आहेत 2 सरफेस टेन्शन. इथं आपण एक पाण्याने भरलेला ग्लास घेतला, तर त्या पाण्याच्या भरलेल्या ग्लासला लिक्विडचा सरफेस किती असणार आहेत? तर त्यावेळी सरफेस पाण्याला एकच असणार आहे, ग्लासमध्ये भरलेल्या. पण इथं तसं नाही आहे. इथं ही जी काही लिक्विडची फिल्म तयार झाली आहे तिला आहे 2 सरफेस, त्यामुळे 2 सरफेस टेन्शन. त्यामुळे आपण पूर्ण डेरिव्हेशनमध्ये सरफेस टेन्शन म्हटलं तर टी नाही म्हणणार, त्याच्याऐवजी काय म्हणणार? 2T. 2 आहेत ना सरफेस टेन्शन, सो डबल असणार आहे 2T. सो हे तयार झालं लिक्विड फिल्म, जिचे सरफेस टेन्शन असणार आहे 2T. आता ही जी क्यू आर साईड आहे, ह्या क्यू आर साईडची लेंथ आहे L. ठीक आहे. आणि ह्या क्यू आर साईडवरती, म्हणजे लेंथ L वरती, इनवर्ट डायरेक्शनमध्ये काय आहे? सरफेस टेन्शन फोर्स. म्हणजे ते जे लिक्विडची फिल्म तयार होणार आहे ती एरिया कमी करायला बघणार, चारी बाजूला काय करणार? आतमध्ये ओढायला बघणार. पण बाकीच्या 3 साईड्स काय आहेत? फिक्स. क्यू आर साईड फक्त काय आहे? मुवेबल. त्यामुळे फोर्स फक्त कुणावरती अप्लाय होणार? क्यू आर साईडवरती, जिची लेंथ आहे L, आणि तिच्यावरती फोर्स किती ॲक्ट होणार? F, इनवर्ट डायरेक्शनमध्ये. पण आपल्याला करायचं काय आहे?
आपल्याला ही जी क्यू आर साईड आहे ते आपल्याला तिथं ठेवायचं नाही आहे. त्या क्यू आर साईडला आपल्याला काय करायचं आहे, राईट साईडला ढकलत ढकलत न्यायचं आहे आणि तिला एका नवीन पोझिशनला नेऊन ठेवायचं आहे. म्हणजे कुठे क्यू डॅश आर डॅश ह्या पोझिशनला तिथं आपल्याला न्यायचं आहे. मग हे डिस्टन्स किती होणार, हे डिस्टन्स होणार डी एक्स डिस्टन्स. म्हणजे क्यू आर जी साईड आहे त्या क्यू आर साईडला आपल्याला काय करायचं आहे, पुश करत ढकलत फोर्स अप्लाय करत क्यू डॅश आर डॅश पाशी नेऊन ठेवायचं आहे. किती डिस्टन्स, डी एक्स एवढ्या डिस्टन्सनं. मग आपण त्या क्यू आरला नवीन पोझिशन क्यू डॅश आर डॅश पाशी जर ढकललं तर मग आतली जी लिक्विड फिल्म आहे ती पण ताणली जाणार, तिचा पण एरिया काय होणार, इन्क्रीज होणार. आणि जर तुम्हाला ह्या क्यू आर साईडला जर क्यू डॅश आर डॅश इकडे जर पुश करायचं आहे, तिथे डी एक्स एवढं डिस्टन्स न्यायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यावरती काय अप्लाय करायला पाहिजे, फोर्स अप्लाय करायला पाहिजे ह्या डायरेक्शनमध्ये. आणि तो फोर्स किती असणार आहे, एफ डॅश फोर्स. कारण आधीच त्या साईडवरती एक फोर्स आहे एफ, जो त्याला आतमध्ये इनवर्ट डायरेक्शनमध्ये ओढतोय आणि मग आपल्याला त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये काय द्यायला पाहिजे, एक फोर्स द्यायला पाहिजे. किती द्यायला पाहिजे हा फोर्स, तर आपल्याला एफ डॅश फोर्स ॲटलिस्ट आधीचा जो अपोजिट फोर्स आहे एफ तेवढा तरी द्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी दिला तर क्यू आर साईड जाणार नाही, जास्त दिला तर इझिली जाईल. पण ॲटलिस्ट केवढा द्यायला पाहिजे, जेवढा फोर्स आतमध्ये आहे तेवढा तरी किमान त्याच्यावरती द्यायला पाहिजे. सो हे झाले डायग्रॅम. आता आपल्याकडे काय काय आहे बघूया. आता आपल्याकडे रेड कलरमध्ये बघून घ्या. आता आपल्याकडे आहे की लिक्विड फिल्म जी आहे त्या लिक्विड फिल्मला किती सरफेस आहेत, 2 सरफेसेस. त्यामुळे त्या 2 सरफेसेसला सरफेस टेन्शन किती असणार आहे, 2 2T. मग इथे फोर्स किती असणार आहे, आता आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म्युला काय आहे सरफेस टेन्शनचा, T=F/L. मग हा फॉर्म्युला सरफेस टेन्शनचा इथं कसा दिसेल, कारण इथं काय आहेत 2 सरफेसेस. मग इथं हा फॉर्म्युला दिसेल असा T=F/L च्या ऐवजी तो कसा दिसेल, 2T=F/L. कारण इथं सरफेस टेन्शन किती आहेत, 2 सरफेस टेन्शन. मग हा फॉर्म्युला मॉडिफाय केला आणि ह्याच्यावरून काय तयार केला, फोर्सचा फॉर्म्युला. सो किती मिळेल फोर्स, फोर्स T/L. एलला फक्त तिकडे पलीकडे पाठवलं, तो जाऊन काय होईल मल्टिप्लाय. सो हा झाला फोर्स इथं असणारा. आपल्याला ती जी क्यू आर साईड आहे तिचं किती डिस्प्लेसमेंट करायचं आहे, तिचं आपल्याला डिस्प्लेसमेंट करायचं आहे डी एक्स एवढं स्मॉल डिस्प्लेसमेंट. मग हे जे स्मॉल डिस्प्लेसमेंट करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्या क्यू आर साईडवरती एक अपोजिट फोर्स द्यायला पाहिजे. आणि तो अपोजिट फोर्स किती असायला पाहिजे, तो असायला पाहिजे ॲटलिस्ट, म्हणजे तो फोर्स असायला पाहिजे एफ डॅश आणि तो असायला पाहिजे आधीचा अपोजिट फोर्स एफ एवढा. म्हणजेच किती असायला पाहिजे, 2TL. म्हणजे एफ डॅशची व्हॅल्यू किती आहे, 2TL. आता असं केल्यानंतर इथं होणार काय आहे, तर बघा आधी ती सरफेसची फिल्म आहे तिचं एरिया काय होता, तिचा एरिया होता PQRS एवढा होता. म्हणजे आधी ती एवढी होती ना फिल्म. नंतर आपण तिला ओढलं, क्यू आर साईडला आपण पुश केलं क्यू डॅश आर डॅश पाशी. म्हणजे ही जी इथली लिक्विडची फिल्म होती तिचा एरिया वाढला. मग वाढलेला एरिया किती झाला, तर वाढलेला एरिया मोठा हा एवढा झाला, PQ-R-S एवढा झाला. म्हणजे ही मोठी फ्रेम झाली, ही ओरिजिनल छोटी फ्रेम आणि ही मोठी फ्रेम. मग जर तुम्हाला समजा मोजायचं आहे चेंज इन एरिया, म्हणजेच काय मोजायचं आहे, DA मोजायचं आहे. DA मीन्स चेंज इन एरिया मोजायचं आहे. मग तुम्ही काय करणार, वाढलेला मोठा एरिया PQ-R-S ह्याच्यामधून जो छोटा एरिया आहे PQRS तो वजा करणार, म्हणजे ओरिजिनल वजा करणार. मग असं केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मग शिल्लक काय राहणार, हे शिल्लक राहणार QQ-R-R-R. मग हे तुम्हाला डायग्राम बघितलं पण लक्षात येऊ शकेल. इकडं मोठा वाढलेला एरिया कोणता आहे, PQ-R-S हा चौकोन. त्याच्यातून आधीचा छोटा चौकोन ओरिजिनल चौकोन तो वजा करणार, कोणता, PQRS. मग मोठ्या चौकोनमधनं छोटा आधीचा ओरिजिनल चौकोन वजा केला, शिल्लक कोणता राहणार, एक आयताकार QQ-R-R हा एरिया शिल्लक राहील. मग त्याची लांबी किती आहे, DX. राहिलेला जो शिल्लक आहे त्याची लांबी किती आहे, DX. आणि लेंथ किती आहे, L, कॅपिटल L. मग तेच आपण इथं म्हणालोय. हे लॉजिकली तुमच्या लक्षात आलं असेल. सो इथं जर तो जो शिल्लक राहिलेला एरिया म्हणजे चेंज इन द एरिया किती आला, QQ-R-R. मग त्याची लांबी रुंदी किती आहे, DX आणि L. म्हणजेच चेंज इन द एरिया किती आला,
एल इंटू डी एक्स, लांबी गुणिले रुंदी, एरियाचा फॉर्म्युला. पण आपण हा जो एरिया म्हणालो आहे, हा एरिया काय आपण त्या फ्रेमचा म्हणत नाही आहे, वायरचं चाललेलं नाही आहे. त्या फ्रेममध्ये आतमध्ये तयार झालेली जी लिक्विडची फिल्म आहे तिच्यासाठी चाललं आहे. मग लिक्विडची फिल्म जी इथं होती ती फक्त एकच बाजूला होती की दुसऱ्या पण बाजूला होती? दुसऱ्या पण बाजूला होती. म्हणजे इथं डबल झाला असणार आहे इफेक्ट. सो जो इथं राहिलेला जो एरिया आहे, हा आयताकार जो दिसतोय क्यू डॅश आर, तो फक्त ह्या साईडला आहे की मागच्या साईडला पण. मग ह्याचा एरिया काय असणार आहे? लांबी गुणिले रुंदी. किती आहे लांबी? एल. रुंदी किती आहे? डी एक्स. सो एल इंटू डी एक्स एरिया झाला. पण एका साईडला की दुसऱ्या पण साईडला? दुसऱ्या साईडला. सो गुणिले इथं काय आहे? 2. सो चेंज इन द एरिया किती आला? 2 डी एक्स. ठीक आहे. सो हा होता फर्स्ट पार्ट डेरिवेशनचा, की आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या व्हॅल्यू तयार करून घेतल्या. आता इथं जी क्यू आर साईड आहे ती होती कुठं? ती होती त्याच्या ओरिजिनल पोझिशनपाशी. तिथून आपण त्याच्यावरती एफ डॅश फोर्स दिला आणि किती तिचं डिस्प्लेसमेंट केलं? डी एक्स स्मॉल डिस्प्लेसमेंट केलं क्यू डॅश आर डॅश ह्या नवीन पोझिशनपर्यंत. म्हणजे इथं आपण फोर्स दिला आणि त्याच्यामुळे काहीतरी वर्क डन झालं. म्हणजे इथं जे काही झालेलं वर्क डन आहे ते किती असणार आहे? वर्क डन इज इक्वल टू एफ डॅश डी एक्स. वर्क डन इज इक्वल टू एफ डॅश डी एक्स म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग इथं फोर्स आहे एफ डॅश, डिस्प्लेसमेंट आहे डी एक्स. मग आपण वर्क डन जे आहे ते स्मॉल आहे ना, स्मॉल डिस्प्लेसमेंट डी एक्स. सो झालेलं वर्क डन पण काय असेल? स्मॉल वर्क डन डी डब्ल्यू. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॅश डी एक्स. मग एफ डॅश किती आहे? आत्तावरती आपण कॅल्क्युलेट करून ठेवला आहे, तो किती आहे? 2TL. आणि हे सोबत असलेलं कोण आहे? इंटू डी एक्स. आता इकडे थोडंसं बघून घ्या. इथे बघा, इथे 2 आहे, एल आहे आणि इंटू डी एक्स आहे. 2 आहे, एल आहे, डी एक्स. मग आपण वरती जर बघितलं तर ही व्हॅल्यू आपण तयार करून ठेवलेलीच आहे. तर ती कुणाची आहे? 2L डी एक्स. ती आहे चेंज इन द एरिया. मग ही व्हॅल्यू इथं पुट करा. मग तिथे पुट केली ती आणि पुट केल्यावर काय आलं? मग टी शिल्लक राहणार इथला आणि 2L डी एक्सच्या ऐवजी काय आहे? डी ए. सो वर्क डन इज इक्वल टू काय झालं? TDA. वर्क डन इज इक्वल टू टी म्हणजे सरफेस टेन्शन, DA म्हणजे चेंज इन द एरिया. लास्ट, आता आपल्याला माहिती आहे एक सोपी कन्सेप्ट आहे, 11वीमध्ये पण आपण बऱ्याच वेळा ह्याच्यावरती चर्चा केली आहे की झालेलं वर्क डन आणि खर्च झालेली एनर्जी सेम असते. म्हणजे एनर्जी इज इक्वल टू झालेलं वर्क डन. सो एनर्जी ई आणि वर्क डन. मग वर्क डन इकडे आपण तयार केले जातात TDA. मग ते इथं पुट करा, वर्क डन इज इक्वल टू TDA. सो हे झालं रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी अँड सरफेस टेन्शन. म्हणजे ते दोघं एका फॉर्म्युल्यामध्ये आले. हे काय आहे? खूप सोपा पॉईंट आहे, इंटरेस्टिंग आहे, छान आहे. नेक्स्ट जाऊया. हे एक एक्झाम्पल आहे, टेक्स्टबुकमध्येच दिलेलं आहे. ते आत्ता जे आपण हे फॉर्म्युले शोधलेत ह्याच कन्सेप्टवरती आहेत. ते थोडंसं बघून घ्या, सोपं आहे. ओके, नेक्स्ट एका इम्पॉर्टंट पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट जो पॉईंट आहे त्याचं नाव आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इंटरेस्टिंग पॉईंट आहे. बघा काय आहे त्याच्यामध्ये. आपण काय करतोय की कोणतं पण आपण असं एक कंटेनर घेतोय, वेसल घेतोय किंवा भांडं घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण असं पाणी वगैरे भरून ठेवतोय किंवा कोणतं पण लिक्विड भरून ठेवतोय. तसं ठेवल्यामुळं त्या लिक्विडचा सरफेस बघा हा कसा दिसतोय? कॉन्केव दिसतोय. कॉन्केव इथे दिसतोय बघा, कॉन्केव. कुठे कॉन्केव दिसतोय? इथे मिडलला नाही, मिडलला तो प्लेनच आहे स्ट्रेट. इथे बघा, इथे जिथे पाण्याचा कॉन्टॅक्ट ग्लासच्या सॉलिडला आहे तिथं बघा कॉन्केव झालाय. कॉन्केव म्हणजे अंतर्वक्र. म्हणजे वरून बघा ना, वरून बघितल्यानंतर काय वाटणार? कॉन्केव. इकडे पण काय वाटतंय? कॉन्केव. ह्याच्यात उलटं बघा, ह्याच्यात सरफेस कसं झालाय? लिक्विडचा सरफेस कसं दिसतोय? खालच्या बाजूला झुकलाय. इकडे इकडे कॉर्नरला, इथे 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 आणि इथे. म्हणजे जिथं तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आलाय तिथे. सो काय झालेलं आहे? खालच्या बाजूला झुकला आहे. म्हणजे वरून बघितल्यानंतर आपल्याला कसा दिसेल? तो कॉन्व्हेक्स दिसेल. सो हा जो लिक्विडचा सरफेस आहे जो आपल्याला कॉन्केव किंवा कॉन्व्हेक्स दिसतोय, तिथंच काय असतोय? अँगल. तिथंच काय असतोय? अँगल असतोय. हा त्यालाच काय म्हणायचं? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. मग अँगल कसा? आता बघूया उदाहरणार्थ इथे बघूया.
इथे समजा एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये काय भरलेलं आहे, एक लिक्विड भरलेलं आहे. आता इथला सरफेस कसा दिसतोय बघा, पाण्याचा सरफेस इथं कसा दाखवला आपण, कॉन्केव. मध्ये कसा आहे, स्ट्रेट आहे, हा स्ट्रेट आहे. परत इथे काय, कॉन्केव, वरच्या असा वरून बघितल्यानंतर खालच्या बाजूला झुकलाय ना, असं अंतर्वक्र. सो काय होतंय ना, की इथं जो पाण्याचा मोलिक्युल असते, हा ए मोलिक्युल म्हणूया आपण, ह्या ए मोलिक्युलवरती इकडं वरती असणारे एअरचे पार्टिकल्स त्याला वरती ओढत असतात. म्हणजे एअरचे पार्टिकल्स त्या मोलिक्युलवरती कोणता देत असतात, अधेसिव्ह फोर्स. तसंच हा ए पार्टिकल, ही आपण चॉकलेटी उभी लाईन जी दाखवली ती कोण आहे, सॉलिड ग्लास, म्हणजे सॉलिडचं सरफेस आहे. मग हे सॉलिडचे मोलिक्युल्स ह्या ए मोलिक्युलला पाण्याच्या इकडे बाहेर ओढत असतात. सॉलिडचे मोलिक्युल्स म्हणजे अधेसिव्ह फोर्स देत असतात. आणि इकडे आतमध्ये कोण असते, लिक्विड मोलिक्युल्स. हे सगळे लिक्विड मोलिक्युल्स ह्या मोलिक्युलला आतमध्ये ओढत असतात कोहेसिव्ह फोर्समुळे. मग हे जे ह्याच्यावरती जो अनबॅलन्स फोर्स आहे एअर, सॉलिड आणि लिक्विडमुळे, त्याच्यामुळे तो एकतर पार्टिकल वरतीच थांबतोय किंवा खाली येतोय. अधेसिव्ह फोर्सेस जास्त असेल तर वर थांबेल, कोहेसिव्ह फोर्स जास्त असेल तर खाली येईल. मग ह्याच्यामुळेच काय तयार होतोय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतोय. मग हा जो पाण्याचा सरफेस आहे, हा कॉन्केव, इथून समजा आपण टँजंट ड्रॉ केली तर ती टँजंट इकडे अशी खाली येणार. आणि मग ती जी आलेली टँजंट आहे, ती टँजंट आणि हा चॉकलेटी जो आहे उभा, हा काय आहे, सॉलिडचा सरफेस. सो टँजंट आणि सॉलिड सरफेस ह्यांच्यामधला हा अँगल म्हणजेच काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. इथे दिसतोयच. इथे बघा, ह्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये टँजंट कुठे ड्रॉ केला आहे, खाली, कॉन्केव सरफेसला खाली असा. आणि हेच जर आपण दुसरी डायग्राम बघितली, ज्याच्यामध्ये कॉन्व्हेक्स लिक्विडचा सरफेस आहे, तिथं टँजंट कुठे आहे, टँजंट इकडे वरती काढली आहे. आणि मग इथं हा अँगल आहे थिटा. सो इथं अँगल काय असतोय, मोठा. आणि हेच इथं अँगल काय असतोय, लहान असतोय. सो इथं आपल्याकडे दोन प्रकारचे लिक्विड्स आहेत, जे कॉन्केव सरफेस तयार करणार आणि जे कॉन्व्हेक्स सरफेस तयार करणार. म्हणजे आपल्याकडं अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे पण काय असणार आहेत, दोन टाईप असणार आहेत. बघूया, ठीक आहे. सो आपल्याला इथं आता विचार करायचं की हे फोर्सेस कोण जास्त कोण कमी असणार. आणि त्याच्यामुळं हा लिक्विडचे इथले मोलिक्युल्स इथले जे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात ते वरती थांबतात का इतरांच्या सोबत हे खालती शिफ्ट होतात. आपण बघितलं आहे पहिल्या चॅप्टरच्या सुरुवातीला सरफेस टेन्शनच्या पॉईंटच्या, की मोलिक्युल्स काय होतात, खालती शिफ्ट होतात. मग हा मोलिक्युल खालती शिफ्ट होणार की नाही होणार ह्याच्यावरती डिपेंड आहे की इथला पाण्याचा आकार कॉन्केव असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल. आणि मग आपण टँजंट इथे ड्रॉ करायचं झालं तर खालीच जाणार ती. आणि मग इथला अँगल जो येईल तो म्हणायचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघूया. सो आपण बघूया केस वन जी आहे ती आपण बघूया केरोसिनसाठी. केरोसिन घरी असणार आपला रॉकेल केरोसिन, त्याच्यासाठी. समजा असा एक ग्लास आहे आणि ह्या ग्लासमध्ये किंवा बिकरमध्ये केरोसिन भरून ठेवलं आहे. आता आपल्याला मेनली दोनच फोर्सेसचा विचार करायचा आहे. इथं आपण 3 फोर्सेस दाखवलेत, एअर, सॉलिड आणि लिक्विड. पण आपल्याला माहिती आहे एअरनं दिलेला अधेसिव्ह फोर्स काय असतो, निग्लिजिबल, तो सोडून जेवा तो. फक्त आपण दोघांचा विचार करूया, सॉलिडमुळे असलेला अधेसिव्ह फोर्स आणि लिक्विडमुळे असलेला कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे इथं हा जो मोलिक्युल आहे, ए मोलिक्युल पाण्याचा, तो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे कारण तो कडेला आहे ना. सो सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि सॉलिड पार्टिकल्स त्याच्यावरती देत आहेत अधेसिव्ह फोर्स आउटवर्ड डायरेक्शनमध्ये आणि कोहेसिव्ह फोर्स लिक्विड मोलिक्युल्स म्हणजे इनवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. सो आता इथं होणार काय बघूया. इथं असं होणार की एकतर ते जे काही लिक्विड आपण भरलेलं आहे, हे लिक्विड म्हणजे केरोसिन सॉलिड पदार्थांना भिजवू शकते, ओलं करू शकते, म्हणजेच वेट करू शकते. आता ओलं कधी करू शकते, जेव्हा ते लिक्विड आणि सॉलिड चांगले कॉन्टॅक्टमध्ये येतील त्यावेळी ते भिजणार ना, ओलं होणार सॉलिड पदार्थ. म्हणजे इथं केरोसिनची जी वैशिष्ट्य आहे ती आहे की ते सॉलिड पदार्थाला भिजवू शकते, म्हणजे ते त्याच्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकते. मग चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मग केरोसिनचे पार्टिकल्स आणि सॉलिडचे पार्टिकल्स ह्यांच्यामध्ये असणार अट्रॅक्शन फोर्स. म्हणजे इथं अधेसिव्ह फोर्स जो आहे सॉलिड लिक्विडमधला अट्रॅक्शन फोर्स तो जास्त असणार कुणापेक्षा, कोहेसिव्ह फोर्सपेक्षा.
म्हणजे इथं जी काही रस्सीखेच चालली आहे की Fa म्हणजे आहे अधेसिव्ह फोर्स, सॉलिड मोलिक्युल्स त्या मोलिक्युलला बाहेर ओढायला बघायलात. आणि इकडे काय आहेत Fc म्हणजे काय आहे कोहेसिव्ह फोर्स, लिक्विडमुळे ते लिक्विड मोलिक्युल त्या ए मोलिक्युलला आतमध्ये ओढायला बघतात. मग ही जी रस्सीखेच चालू आहे ह्यात जास्त ताकद कोणाची आहे Fa ची, म्हणजे अधेसिव्ह फोर्सची. त्यामुळं तो मोलिक्यूल इथं असं वरतीच थांबतोय का, कारण सॉलिडला चिटकून राहिला आहे. मग हे बाकीचे मोलिक्युल्स इथले खाली कसे काय आले, की इथले मोलिक्युल सगळे खाली का गेलेत, तर ते खाली गेलेत आपण सुरुवातीला बघितलेलं चॅप्टरच्या, ते ए मोलिक्युल, बी मोलिक्युल, सी मोलिक्युल घेतलेलं, की सरफेस फिल्ममधले, लिक्विड फिल्ममधले सगळे मोलिक्युल्स काय होतात खाली शिफ्ट होतात. हा मोलिक्युल होत नाही, कारण हा ह्याच्यावरती असणारा अधेसिव्ह फोर्स सॉलिडमध्ये जास्त आहे. मग हा वरतीच थांबतोय आणि बाकी सगळे खाली येत आहेत. म्हणजे तसाच इथला पण मोलिक्युल काय वरतीच थांबणार, बाकी इथले सगळे खाली येत आहेत. सो इथं जो काय रस्सीखेचमधला, आता बघा हा एक फोर्स इकडे, हा एक फोर्स इकडे, दोघांची रस्सीखेच चालू आहे ना अशी. पण इथं जास्त ताकद कोणाची आहे Fa, म्हणजे रिझल्टंट फोर्स Fr कुणाकडे झुकणार, मीटरचा काटा कुणाकडे झुकणार, साहजिकच सॉलिडकडे. म्हणजे इथं रिझल्टंट फोर्स असणार असा बाहेर सॉलिडच्या बाजूला असणार, इकडे सॉलिडच्या बाजूला. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, इथला मोलिक्युल हा वरतीच थांबणार, बाकी इथले सगळे खाली गेलेत. आणि हा वरती राहिल्यामुळे इथं सरफेस तयार होते कॉन्केव्ह सरफेस. वरून बघा जरासं, वरून वरून बघितलं तुम्हाला काय वाटणार, अंतर्वक्र म्हणजेच काय कॉन्केव्ह सरफेस. आणि मग आपण जर ह्या कॉन्केव्ह सरफेसला असं जर टँजंट ड्रॉ केला, टँजंट ड्रॉ करायचा आहे. सो टँजंट ड्रॉ केलं तुम्हाला काय मिळेल, अँगल मिळेल. आता हा अँगल कुणाच्या कुणाच्या मधला आहे, ड्रॉ केलेली टँजंट, टँजंट कुणाला ड्रॉ केले, लिक्विडच्या सरफेसला आणि सॉलिड सरफेस ह्यांच्यामधला अँगल म्हणजेच काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा. आणि हा अँगल दिसतोयच 90 डिग्रीपेक्षा काय आहे लहान, म्हणजे हा काय आहे अक्यूट अँगल आहे. आणि लिक्विड कोणता आहे, केरोसिन. सो हे झालं की केरोसिनच्या बाबतीत कॉन्केव्ह सरफेस तयार होतोय आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होते, अक्यूट अँगल होते. ओके, सेकंड केसकडे जाऊया आपण. सेकंड केस आपण घेऊया मर्क्युरीसाठी. परत एकदा आपण काय करूया, दोनच फोर्स कन्सिडर करूया. एक सॉलिडमुळे असलेला अधेसिव्ह फोर्स आणि लिक्विडमुळे असलेला कोहेसिव्ह फोर्स. आता इथे काय आहे की मर्क्युरी आहे. मर्क्युरीची प्रॉपर्टी काय की मर्क्युरी सॉलिडच्या अजिबात कॉन्टॅक्टमध्ये जात नाही. जरी गेली तर ती सॉलिड वस्तूला भिजवत नाही, ओली करत नाही. ओली करत नाही, भिजवत नाही, म्हणजे त्या दोघांच्यामधलं कनेक्शन खूप खराब आहे. ते दोघं एकमेकांना अजिबात अट्रॅक्ट करत नाहीत. मग पहिलं कारण आहे की दोघं काय आहेत, म्हणजे मर्क्युरी आणि सॉलिड एकमेकांना वेट करत नाहीत, भिजवत नाहीत. मग त्याच्यामुळे काय होते, दोघांच्यामध्ये अट्रॅक्शनच नाही, दोघांच्यामध्ये काय प्रोसेसच होत नाही. सो अशामुळे काय होतं आहे, इथं Fc ग्रेटर दॅन Fa आहे, म्हणजे कोहेसिव्ह फोर्स हा काय आहे अधेसिव्ह फोर्सपेक्षा जास्त. ओके, इकडे बघूया कसा तो. आता बघा हा कोण होता, मर्क्युरीचा मोलिक्युल. ह्याच्यावरती इकडे कोण आहे, Fa म्हणजे सॉलिड वस्तूमुळं अट्रॅक्शन फोर्स, अधेसिव्ह फोर्स. इकडे कोण आहे, Fc, कारण इकडे या बाजूला सगळे कोण असणार आहेत, सगळे हे मर्क्युरीचे पार्टिकल्स असणार आहेत. मग हे सगळे मर्क्युरीचे पार्टिकल्स ह्या पार्टिकलला आत ओढायला बघणार कितीच्या फोर्सनं, Fc ह्या फोर्सनं. आता मग ही जी रस्सीखेच चालू आहे, ह्या रस्सीखेचमध्ये जिंकणार कोण, तर जे इकडचे मर्क्युरीचे मोलिक्युल्स त्यांच्याच ह्या मर्क्युरी मोलिक्युलला इकडे ओढत आहेत कोहेसिव्ह फोर्स देऊन, ते जिंकणार. रिझल्टंट फोर्स त्यांच्याकडे झुकणार. असं का, कारण मर्क्युरीचा पार्टिकल आणि सॉलिडमध्ये कनेक्शन चांगलं नाही आहे, ते त्याला एकमेकांना भिजवत नाही आहेत, म्हणजे त्यांच्यामधला अट्रॅक्शन फोर्स काय आहे, कमी आहे. सो यावेळी रिझल्टंट फोर्स झुकणार कोहेसिव्हकडे. मग हे त्याच्यामुळे काय होतंय, हा फोर्स जास्त झाला, Fc फोर्स काय झाला, जास्त झाला. म्हणजे हा पार्टिकल खालती ओढला जातोय Fc फोर्समुळे. Fc फोर्स खालीच आहे ना, सो लिक्विडचा मोलिक्युल खाली सरकणार. आणि तो इतका खाली सरकतोय की इकडे वरती त्याचे इकडचे इथले 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 सगळे बाकीचे मोलिक्युल्स वरच राहतात आणि हाच एवढा काय होतोय, जास्तच खालती शिफ्ट होतोय. मग असा हा पण होईल आणि ह्या कडेला असलेला इकडचा पण होईल. मग त्याच्यामुळे काय होतंय की इथं कडेला सरफेस कसा दिसतोय बघा,
कॉन्वेक्स वरून बघितल्यानंतर कॉन्वेक्स दिसतोय, बहिर्वक्र. इकडे पण काय दिसते, कॉन्वेक्स सरफेस. आणि मग इथे रिझल्टंट फोर्स झुकणार आहे सॉलिडकडे, आपण इथं लिहिलेलंच आहे. त्यामुळं सरफेस तयार होईल कॉन्वेक्स शेपचा. आणि थिटा जो आहे तो बघा ऑप्ट्यूस असेल. आता कसा थिटा मोजण्यासाठी तुम्हाला काय लागणार, टँजंट. टँजंट कोणाला ड्रॉ करायची असत्या, यस, लिक्विड सरफेसला. ओके, इथे बघा आपण टँजंट ड्रॉ केलेलं आहे. टँजंट आता बाहेरच्या बाजूला जाणार अशी. आणि इथं काय होतं, मोठा अँगल तयार झालेला दिसतो बघा. टँजंट आणि सॉलिड सरफेस ह्यांच्यामधला अँगल थिटा तो किती दिसतोय, मोठा दिसतोय. म्हणजे ऑप्ट्यूस अँगल तयार होतोय. आणि लिक्विड कोणता आहे, मर्क्युरी. नेक्स्ट तिसरी केस बघूया आपण. तिसरी केस आहे वॉटरसाठी. परत एकदा एक बिकर आहे किंवा ग्लास आहे, त्याच्यामध्ये वॉटर भरले. हा पार्टिकल आहे वॉटरचा, जो इथं एंडला आहे सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. इकडे आहे अधेसिव्ह फोर्स सॉलिडमुळे, इकडे आहे कोहेसिव्ह फोर्स लिक्विड मॉलिक्युल्समुळेच, म्हणजे पाण्याची त्यांच्यामधलं अट्रॅक्शन फोर्स. ओके, काय होते बघूया. सो इथं होतं आहे काय, तर पाणी सॉलिड वस्तूला काय आहे, खूप चांगल्या प्रकारे भिजवू शकते, ओली करू शकते. म्हणजे पाणी आणि सॉलिड वस्तूमधलं कनेक्शन काय आहे, चांगलं आहे. मग त्याच्यामुळं काय होतं आहे, हा मॉलिक्यूल काय आहे, खूप चांगल्या पद्धतीनं सॉलिडला चिटकून राहतो आहे. म्हणजे इथं जी काही रस्सीखेच होणार होती सॉलिडमुळं अधेसिव्ह फोर्स आणि लिक्विडमुळे कोहेसिव्ह फोर्स. मग ह्या दोन फोर्सेसची ही जी काही रस्सीखेच चालली होती, ह्यात सगळ्यात जास्त कोण आहे, तर एफ ए इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन काय आहे, एफ सी, म्हणजे खूप जास्त ताकदवर आहे. म्हणजे ॲक्च्युली ही जी मॅच आहे रस्सीखेचची, ही रस्सीखेचची मॅच काय आहे, वन साईड होणार आहे. कारण सॉलिडची ताकद काय आहे, जास्त, आणि लिक्विडची ताकद काय आहे, कमी. त्यामुळे हा मॉलिक्यूल पाण्याचा सॉलिडनं ओढून धरल्यामुळे अट्रॅक्शन फोर्स दिल्यामुळे तिकडे सॉलिडच्याच कॉन्टॅक्टमध्ये थांबतोय. बाकीचे इकडचे सगळे काय झालेत, खाली शिफ्ट झालेत. सो इथं जो रिझल्टंट फोर्स आहे, म्हणजे जो रस्सीखेचमधला जो जिंकायचा जो काही फोर्स आहे, तो कुणाकडे जाणार, तो टोटली सगळ्याच्या सगळा कुणाकडे जाणार, साहजिकच एफ एकडे, अधेसिव्ह फोर्सकडे. म्हणजे नुसता तो सॉलिडकडे झुकणार नाही, तर टोटली सॉलिडकडेच गेलं आहे ही मॅच. वन साईड इथं काय होणार आहे, एफ सी फोर्स कोहेसिव्ह फोर्स हारेल. त्यामुळे इथं आता आपल्याला काय पाहिजे आहे, की टँजंट ड्रॉ करायचा आहे. इथं मगाशी कॉन्वेक्स सरफेस होता, तर वरती गेला टँजंट. कॉन्वेक्स सरफेस इथं, कॉन्केव सरफेस इथं जी सॉरी, इथं इथं जी कॉन्केव सरफेस होती, टँजंट कुठे आला, खाली. इथं जी कॉन्वेक्स सरफेस मिळाली, इथं टँजंट कुठे आला, वरच्या बाजूला. आता इथे जर आपण टँजंट ड्रॉ करायला गेलो वॉटरच्या बाबतीत, तर टँजंट बघा स्ट्रिक्टली काय आहे, कॉन्केव आहे सरफेस. कडेचा इथं पाण्याचा सरफेस कसा झाला, स्ट्रिक्टली कॉन्केव, म्हणजे उभाच झाला आहे कड्यासारखा. सो इथं जर आपण टँजंट ड्रॉ करायला गेलो, तर तो टँजंट अशा पद्धतीचा होईल. आणि मग आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती मिळणार, 0. कारण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कुणाच्या मधला अँगल असतोय, टँजंट आणि सॉलिडचा सरफेस. टँजंट, आता टँजंट पण तिथंच आहे त्याच लाईनवर, आणि सॉलिडचा सरफेस पण काय आहे, त्याच लाईनवर. मग दोघं जर एकाच डायरेक्शनमध्ये आहेत, तर दोघांच्या मधला अँगल किती असणार आहे, 0 डिग्री. सो इथे अँगल किती होतं आहे, 0 डिग्री. सो हे काय झाले, 3 प्रकारचे आपल्याकडे काय आहेत, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एक होते कॉन्केव सरफेससाठी अक्यूट अँगल, दुसरा तयार होते कॉन्वेक्स सरफेससाठी ऑप्ट्यूस अँगल, आणि तिसरा प्युअर वॉटरसाठी 0 अँगल. सो हे झाले अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. थँक्यू क्लास.